राजकीय वर्तुळातून समोर येते। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विजयानंतर प्रथमच ओमराजे निंबाळकर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पुण्यामधील मोदीबाग निवासस्थानी ते सध्या भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे खासदार आहेत। सध्या ते माध्यमांशी संवाद साधतात। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि माध्यमांशी संवाद साधतायत। लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर तो शरद पवार आपल्या दौऱ्यासाठी रवाना झालेत। मात्र आता मला वाटतंय मागच्या 2.5 वर्षामध्ये जे पक्षफुटीचं राजकारण झालं, ज्या पद्धतीनं लोकशाहीनं तयार झालेले पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच नाही म्हणलं गेलं, त्यांनाच पक्षातनं बेदखल केलं गेलं, चिन्ह त्या ठिकाणी हिरावून घेतली गेली। निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो काही प्रकार केला गेला होता आणि जनतेला गृहीत धरून जो प्रकार केला होता, मला वाटतंय जनतेनं ह्या लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून दिलं गेलेलं हे उत्तर आहे। आणि ह्याच्यात खास करून मला वाटतंय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि 85 वर्षाचा योद्धा, मला वाटतं ह्या वयात सुद्धा संघर्ष करायची तयारी आदरणीय पवार साहेबांनी दाखवली आणि ज्याचा परिपाक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे यश त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालंय, मला वाटतं ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं ते श्रेय आहे। आणि आपण साहेबांनी सुद्धा स्वतः इतकं वय झालेलं असताना स्वतःची हेल्थ सुद्धा त्या ठिकाणी सांभाळून एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सभा घेतली। एक साहेबांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीनं मी आज त्यांची भेट घेतली, त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन की वयाच्या 85 वर्षी सुद्धा माणूस संघर्ष करू शकतो, शक्तीनं लढू शकतो, मला वाटतंय ही प्रेरणा घेण्यासाठी साहेबांची आज मी भेट घेतली। केंद्रामध्ये संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, एक खासदार म्हणून तुम्ही महाराष्ट्राची ही बाजू जी आहे ती संसदेमध्ये आपण जर बघितलं असेल तर संसदेमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे त्यावेळेस कुठलं आंदोलन नव्हतं रस्त्यावर, त्यावेळेस लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेणारा मी एकमेव खासदार होतो। मी तिथं प्रामाणिकपणे मत मांडलं होतं की तामिळनाडू राज्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं जी पावलं उचलली होती तीच पावलं आत्ताच्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या बाबतीत उचलावी आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण रद्द होणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये याची दक्षता घ्यावी। ह्याच्या संदर्भात मी पहिल्या दिवसापासून संसदेत त्या ठिकाणी भांडतोय, केंद्र सरकारच्या लक्षात आणून देतोय, पण दुर्दैवानं केंद्र सरकारनं त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर सुद्धा वारंवार संसदेमध्ये जवळपास 6 वेळेस हा विषय मी वारंवार त्या ठिकाणी लावून धरलाय आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा खरंच त्या समाजाला गरज काय आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये घटना घडली होती की एका मराठा समाजाच्या वडिलांनं त्याच्या मुलीला बी फार्मसीला ऍडमिशन होत नाही 50,000 रुपये दिल्याशिवाय, हे लक्षात आल्याच्या नंतर रात्री आत्महत्या त्या ठिकाणी केली होती। जो वडील त्याच्या मुलीला एक दिवसभर धाराशिव शहरामध्ये फिरवून कुठं माझ्या मुलीचं ऍडमिशन होतंय काय हा प्रयत्न करतोय आणि आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी आता आपलं जीवन संपल्याशिवाय पर्याय नाही, मला वाटतंय पूर्ण कुटुंब उघड्यावर सोडून जातोय, ही घटनाच त्या ठिकाणी मनाला वेदना देणारी होती आणि त्या भूमिकेतनं मी त्या दिवसापासून या आरक्षणाच्या बाबतीत पाठपुरावा करतोय। केंद्र सरकारनं मी कायमस्वरूपी म्हणतोय